नमस्कार मित्रांनो, माझ्या शक्य वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय जो आहे तो समजा तुम्हाला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या संदर्भात जर कोर्टामध्ये दावा दाखल करायचा असेल तर डायरेक्ट कोर्टामध्ये दावा दाखल करून कोर्टामार्फत समन्स पाठवणे त्यापेक्षा जर तुम्ही कायदेशीर नोटीस आधी दावा दाखल करण्यापूर्वी कोर्टामध्ये जर तुम्ही कायदेशीर वकिलामार्फत किंवा तुम्ही स्वतः जर त्या प्रतिवादी म्हणजे जो तुमचा विरोधी पक्ष असेल किंवा जी कोण तुमच्या विरोधात पार्टी असेल तर तुम्ही कायदेशीर जर नोटीस पाठवलं असा तर त्याचे फायदे अत्यंत उपयुक्त असे होऊ शकतात. विषय असा आहे की एखाद्या व्यक्तीनं किंवा एखाद्या पार्टीनं तुमच्याविषयी जर काहीतरी बेकायदेशीर कृत्य जर केलेलं असेल, समजा तुमची शेत मिळकत असेल आणि शेत मिळकतीमध्ये जर शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं असेल किंवा अन्य काही प्रकारे तुमचा रस्ता अडवला असेल किंवा अन्य प्रकारे तुमच्या पिकाचं नुकसान करत असेल किंवा दमदाटी करत असेल, असे अनेक प्रकारचे शेजारच्या शेतकऱ्याबरोबर वाद निर्माण होत असतात किंवा मोजणीच्या संदर्भात वाद असतात. अशावेळी समजा तुम्हाला त्या शेजारच्या शेतकऱ्याविषयी जर कोर्टामध्ये दावा दाखल करायचा असेल तर डायरेक्ट तुम्ही कोर्टामध्ये न जाता तुम्ही जर आधी वकिलामार्फत किंवा तुम्ही स्वतः जर कायदेशीर नोटीस पाठवलीसा तर त्याचा फायदा फार अतिशय चांगला होऊ शकतो. पहिली फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही कायदेशीर नोटीस त्या व्यक्तीला किंवा ज्या शेजारचा शेतकरी तुम्हाला त्रास देतो त्याला पाठवलीसा तर त्याचं नेमकं काय म्हणणं आहे म्हणजेच तुमच्या नोटिसीला तो उत्तर देऊ शकतो आणि त्याचं काय म्हणणं आहे हे तुमच्यासमोर तो मांडू शकतो आणि त्यावर जास्तीत जास्त आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करू शकतो आणि उद्या कोर्टामध्ये होणारा शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास हा तुमचा थांबू शकतो. ही पहिली फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट आहे, समजा तुमचा जो दावा दाखल करण्याचा उद्देश आहे त्याला नेमकी कागदपत्र कोणकोणती लागतात ह्याची तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकते. कारण तुम्ही ज्यावेळी कायदेशीर नोटीस शेजारच्या शेतकऱ्यांना पाठवता किंवा त्या व्यक्तीला पाठवता जो तुमच्या विरोध आहे त्या व्यक्तीचं म्हणणं आल्यानंतर, तुमच्या नोटीसला उत्तर आल्यानंतर त्यांना नेमकं काय म्हणायचं आणि त्यांच्याकडे कोणकोणती डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत, कागदपत्र उपलब्ध आहेत याची संपूर्ण तुम्हाला माहिती मिळू शकते आणि तुम्ही ज्यावेळी कोर्टात जाण्याचा निर्णय घेताय त्यावेळी तुम्हाला ती कागदपत्र हजर करता येतील. त्यापणे कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जर तडजोड झाली तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही जे काही तुमचं वाद असेल तो संपुष्टात आणू शकता किंवा कोर्टामध्ये जरी गेला तर चांगल्याप्रमाणे तुम्हाला तुमचा जो दावा दाखल करायचा आहे त्याच्यासाठी कागदपत्र अतिशय उपयुक्त ठरू शकतं. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढा आहे, कायदेशीर नोटीस पाठवणं हे फार महत्त्वाचं आहे. ही कायदेशीर नोटीस पाठवत असताना त्यामध्ये फायदा असा होतो की जे काय तुम्हाला तुमच्या शेजारच्याविषयी वाद आहे किंवा जे महत्त्वाचं जे कारण आहे तुम्ही त्यांना सांगू शकता की सदरचं बाबा शेतकऱ्यानं जे काय अतिक्रमण केलं असेल ते अतिक्रमण माझी मला जागा मोजून तुझं अतिक्रमण का असेल ते काढून घे किंवा जी काय माझं तू अतिक्रमण केलेलं असते जागा सोडून देण्यात यावी. अशा पद्धतीनं जे काय दाव्याचं किंवा जो काय वादाचं कारण आहे ते स्पष्ट होऊ शकतं. त्याचबरोबर दुसरी फार एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही लिगल नोटीस पाठवत असता त्यावेळी त्या लिगल नोटीसमध्ये महत्त्वाचे मुद्दे येणं फार गरजेचं आहे. कारण ज्यावेळी तुम्ही लिगल नोटीस पाठवत असता किंवा कायदेशीर नोटीस तुम्ही प्रतिवादीला पाठवत असता तोच बेस तुमच्या दाव्याचा असतो. कारण तुम्हाला काय म्हणायचं आहे किंवा तुमची काय बाजू कोर्टाला तुम्ही सांगणार आहे ते तुम्ही कायदेशीररित्या तुमच्या नोटीसमध्ये नमूद करू शकता आणि त्याच पद्धतीनं तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल करू शकता. कारण जो तुम्ही नोटीसमध्ये उल्लेख केलेला असेल किंवा जो काय मजकूर असेल तोच मजकूर तुम्ही दाव्यामध्ये दाखल करणं फार गरजेचं असतं. कारण तुमची मागणी नेमकी मेहरबान कोर्टाकडे काय हे समजणं गरजेचं असतं. त्यामुळं नोटीस पाठवत असताना फार विचार करून थोडक्यात तुम्हाला काय म्हणायचं आहे याचा जास्तीत जास्त विचार करून तुम्ही प्रतिवादीला नोटीस पाठवणं जास्तीत जास्त गरजेचं आहे.
त्यावरती प्रतिवादीचं तुम्हाला काय म्हणणं येतं आणि प्रतिवादीची काय बाजू आहे हे ज्यावेळी तुम्हाला समजतं त्यावेळी तुम्ही निर्णय घेऊ शकता की कोर्टाची पायरी चढायची किंवा नाही चढायची, किंवा कोर्टामध्ये दावा दाखल करायचा किंवा नाही दाखल करायचा. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे कायदेशीर नोटीस. ज्यावेळी तुम्ही इतर शेतकऱ्यांच्या विषयी वाद निर्माण झालेला असतो त्यावेळी तुम्ही सुरुवातीला वकिलामार्फत असू दे, तुमच्यामार्फत असू दे, कायदेशीर नोटीस पाठवणे हे फार गरजेचं आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.